लंडनच्या संग्रहालयातील वाघनखे मी फोटोत पाहिली होती. इंग्रज भारत सोडून जाताना आपला बहुमूल्य ठेवा सोबत घेऊन गेले होते. वाघनखे 3 वर्षासाठी भारतात येणार आहेत हे ऐकल्यापासून त्याचा इतिहास मनातून जातच नव्हता. अफजल खानाच्या वधाने अजरामर झालेली वाघनखे परक्यांच्या संग्रहालयात? मग काय, अचानक एक कल्पना सुचली, एका इतिहासाची नाट्यरूपात प्रदर्शित करण्याची. महाराजांच्या पराक्रमाचे किस्से विजापूरची राजमाता बडी बेगमची रात्रीची झोप उडवीत होते. बडी बेगम ही कुतुबशहाची मुलगी, आदिलशहाची बायकोच नव्हती, तर ती एक अत्यंत चतुर महत्वाकांक्षी बाई होती. राज्याची सूत्रे हातात घेताच तिने जाणले होते की आदिलशाहीला धोका छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आहे. महाराजांच्या वाढत्या वर्चस्वाला आवर घालण्यासाठी बडी बेगमने तिच्या राज्यातील सरदारांना दरबारात बोलावून विडा घेण्यास सांगून विचारणा केली की कोण असा शूर आहे माझ्या साम्राज्यात जो शिवाजीस जिवंत पकडून आणेल. तेव्हा 7 फूट उंच आणि धिप्पाड अशा एका सरदाराने विडा उचलला. मैं शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड कर लाऊंगा. आणि हा सरदार होता अफजल खान. अफजल खान हातीवानी बळहाय म्हणा. वाटत बघते तुझी आमची शक्तीपीठ नष्ट केलंय. तुमच्या दैवात द्यायची राख केलंय. त्या नाऱ्याला माझे दात वेगळे करा. या तलवारीमध्ये आमची शक्ती आणि आशीर्वाद आहे. विजय बाबा.
राजे. कृष्णाजी आहे. मला एक शस्त्र पाहिजे. आलेच. मुजरा राजे. कृष्णाजी, आम्हास एक शस्त्र हवे आहे. महाराज, अग्निपुराणात एक असं शस्त्र आहे ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणतात. ते हातावेगळं होत नाही आणि हातावेगळं दिसतही नाही. भेट निशस्त्र ठरली असली तरीही खान दगा करणार हे राजांना ठाऊक होतं. कृष्णाजी हे शस्त्र घडवायला घेतात. असं हे आगळं वेगळं शस्त्र, त्याला नाव तर द्यावंच लागेल. मग राजे म्हणतात, मराठी वाघाचं हत्यार आहे, ह्याचं नाव वाघनखे. तर अशी ही वाघनखांची छोटीशी गोष्ट, पण काय तो त्यांचा अजरामर इतिहास, फक्त 3च वर्षासाठी. चला, आज आपण एक शपथ घेऊया. आपले गडकोट, किल्ले यांचे संवर्धन करूया. आपला इतिहास जपूया.